नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते आणि डाउट्स येत होते. सर महाराष्ट्र लॉ सीईटी 3 अँड 5 इयर्स 26 अँड 27 चे एक्झामिनेशन किंवा रजिस्ट्रेशनची प्रोसेस हे कधी चालू होणार आहे? पोर्टल कधी ओपन होणार आहे? त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की जी काही इन्फॉर्मेशन असते ती ऑथेंटिकेट आल्याच्या नंतरच मी तुम्हाला यामध्ये व्हिडिओ बनवत असतो. ठीक. सो जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला सांगत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम कधी होणार आहे ते माहिती नसेल, ही सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. ओके. जसं की आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपल्याला इथे दिसत आहे की सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 26-27. सो पहिलं जे होतं पोर्टल 25-26 चं होतं. जे आपण ओपन इथे केलं तर अशा पद्धतीने आहे. आता जर आपण बघितलं इथे तर 26-27 म्हणजेच या वर्षीचं जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, ते तुमचे पोर्टल यामध्ये ओपन झालेलं आहे. सो याच्यामध्ये जे काही एक्झामिनेशन पोर्टल आहे, ते चालू झालेलं आहे. ओके. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असेल, की कधी रजिस्ट्रेशन करायचं आहे, सो त्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ बनवेन. त्यानंतरच रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही तुम्हाला करायची आहे. सध्या जर आपण बघितलं इथे तर सीईटी रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग एम-पी-एड आणि एम-एड या विद्यार्थ्यांचं चालू झालेलं आहे. ओके. ते विद्यार्थी इथे लिंकवर क्लिक करून नॉर्मली फिल करू शकतात. आता महाराष्ट्र सीईटी 3 आणि 5 इयर्स स्टुडंट यांची पोर्टल हे ओपन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचं आहे, त्याची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल होईल. त्या पद्धतीने तुम्हाला फिल करायचं आहे. तोपर्यंत सध्या तुम्हाला काही करायचं नाही आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो, की सर मग जे रजिस्ट्रेशनचं करू आपण, पण एक्झामिनेशनचे डेट्स कधी येणार आहेत? एक्झाम तुमची कधी होणार आहे, त्याची डेट मी यामध्ये तुम्हाला सांगत आहे. जसं की आपण जर यामध्ये बघितलं, इथे हायलाइट करत आहे महाराष्ट्र लॉ एल-एल-बी 3 इयर्स सीईटी 2026 1 एप्रिल ते 2 एप्रिलच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. आणि जे विद्यार्थी एल-एल-बी 5 इयरचे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना 8 मे 2026 या दिवशी त्यांची एक्झाम होणार आहे. 1 एप्रिलला कुणाची एक्झाम होणार आहे? एल-एल-बी 3 इयर स्टुडंटसाठी आणि एल-एल-बी 5 इयरचे विद्यार्थी असतील, जे 12वी एक्झामिनेशन झाली असेल किंवा एक्झाम तुमची झाल्याच्या नंतर तुम्ही या पीअर म्हणून तुम्ही 12वी साठी एल-एल-बी 5 इयरसाठी अप्लाय तुम्ही करू शकता. ओके. सो ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी सांगितलेली आहे. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जे काही तुमचे डाउट्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. काही अपार आयडी तुम्ही जर यामध्ये व्हिडिओ बघितले नसेल तर बघा. अपार आयडी इम्पोर्टंट आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल ते महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठी अपार आयडी जर तुम्ही लॉग इन केलं नसेल किंवा अपार आयडी बनवलं नसेल, त्याचे सुद्धा व्हिडिओ चॅनलला अवेलेबल आहे. ते तुम्हाला दिसून जाईल. त्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके. सो पोर्टल चालू झालेलं आहे. बाकी एक्झामिनेशनचे डेट तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप त्याची प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ बनवून मी नक्की टाकेन. सो त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बाकी सर्व माहिती तुम्हाला या चॅनल थ्रू भेटत जाईल. थँक सो मच.